वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभकार्येषु सर्वदा ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. मी प्रिया पंडित तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रिया ग्रेस वाईब्स, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईब्स मिळतील. कधी सॅड, कधी रोमॅन्टिक, कधी ॲटिट्यूड, एक्सेट्रा. तर आज भेटण्याचं विशेष कारण असं आहे की आज आहे गणेश जन्म, जो सगळ्यांचा खूप प्रिय आणि छोटं पिल्लू आहे. सगळ्यांचा लाडका आहे आपला गणपती बाप्पा. आणि माझं तर ते खूप छोटं आणि सुंदर पिल्लू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप शुभेच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की मी खूप एक्सायटेड आहे, कारण मला गणपतीची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, त्याला छान नटवायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, छान फुलं वगैरे असं सगळं करायचं आहे. त्यामुळं मी खूप एक्सायटेड आहे. तर मला असं वाटलं की गणेश जन्म कसा झाला आहे तर मला सांगावं. पण छोट्या मुलांना पण ती स्टोरी माहिती आहे. आता मी वेगळं सांगून काय सांगणार आहे, पण तरीही मला असं वाटलं की वर्षभर तर आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. जेव्हा गणेश जन्मचा दिवस येतो तेव्हा मग आपल्याला किंवा आपण मुलांना सांगतो किंवा लहान मुलांना जरा क्युरियोसिटी असते की कसा झाला, काय झाला, तर आपण सांगतो की बाबा गणेश जन्म अशा पद्धतीने झाला. मग मुलांना ती स्टोरी कळते. तर मग मला असं वाटलं की आपण पण पुन्हा एकदा रिवाईज करूयात किंवा त्या कथेमध्ये असं विरघळून जाऊयात. गणेश जन्म कसा झाला, काय झाला. तर सहज गप्पांमध्ये मी आपली तुम्हाला स्टोरी सांगते. तर स्टोरी सांगायची झाली तर अशा पद्धतीने सांगता येईल की एके दिवशी पार्वती स्नान करण्यासाठी चालली होती. तर तिने अंगाला उटणं लावलं होतं. तर त्या उटण्याची तिने मळी काढली आणि त्या मळीपासून एक पुतळा तयार केला आणि त्याला जिवंत केलं तिच्या पावरने. आणि मग त्याला तिने गणपती असं नाव दिलं. ठीक आहे. आणि मग तिने त्याला सांगितलं की मी जोपर्यंत स्नान करून बाहेर येत नाही तोपर्यंत या घरात आतमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा नाही. तर गणपती ठीक आहे म्हणाला. आणि नंतर महादेव येतात आणि मग गणपती अडवतो, तुम्ही जाऊ शकत नाही. तर महादेव म्हणाले तू कोण आहेस मला अडवणारा. तर ते म्हणाले की मला पार्वती मातेने सांगितले की कोणी असेल तर त्यांना पाठवायचं नाही म्हणून. तर ते म्हणाले मी जाणार, मला अडवायचं नाही. तर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप भांडणं होतात, नाही तुम्ही जायचं नाही वगैरे. तर मग महादेवांना खूप क्रोध येतो. ते जेवढे सॉफ्टली वागतात त्याच्या डबल त्यांचा क्रोध एकदा वाढला तर ते कोणाचं ऐकत नाहीत. तर त्यांचा क्रोध वाढला आणि त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे जे त्रिशूल होतं ते त्यांनी असं फेकलं. तर धडापासून मस्तक वेगळं झालं, मस्तकच छाटून टाकलं. तर पार्वती बाहेर येते, ती रडायला लागते आणि नंतर मग तिचा क्रोध वाढतो. मग ती महादेवांना म्हणते की जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मग महादेव काय करतात, त्यांच्या गणांना उत्तर दिशेला पाठवतात आणि सांगतात की जो कुठला प्राणी, कारण मानवी मस्तक बसणार नव्हतं, कारण ते धडापासून वेगळं झालं होतं. आता बसलं तर एखाद्या प्राण्याचं मस्तक बसणार. त्यामुळे सांगितलं होतं की तुम्ही गेल्यानंतर जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक लावलं जाईल. मग सगळे गण जातात आणि पहिलं दिसतो तो हत्ती. मग ते काय करतात, हत्तीचं मस्तक घेऊन येतात आणि मग महादेव त्या हत्तीचं मस्तक गणपतीला लावतात आणि मग त्याला जिवंत करतात. तर जिवंत केल्यानंतर त्याला एक
वरदान प्राप्त केलं महादेवाने की सर्व देवदेवतांमध्ये प्रथम पूजनीय हा आपला गणपती बाप्पाच असेल, असं त्याला वरदान दिलं. त्यामुळं आपण त्याला गणपती, गजानन, विनायक अशा खूप साऱ्या नावांनी आपण त्याला ओळखतो. तर ही अशी छोटीशी कथा मी तुम्हाला सांगितली, जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, 1000 वेळा तुम्ही ऐकलेली आहे. तरीही मी आपली सहज तुम्हाला सांगितली आहे की आपण ह्या गोष्टी जेवढ्या ऐकू तेवढा आपला पॉझिटिव्हनेस वाढतो आणि आपण छान पॉझिटिव्ह फील करतो. म्हणून मला असं वाटलं की मी तुम्हाला ही स्टोरी सांगावी. जर तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि अशाच तुम्हाला देवदेवतांच्या स्टोरीज ऐकायच्या असतील तर पण मला कमेंटमध्ये सांगा. तर मग मी ह्या स्टोरी सांगायला सुरुवात करते. हीच नाही, तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही त्यासुद्धा मी देवांच्या गोष्टी तुम्हाला सांगेल. मला कमेंटमध्ये सांगा की येस, तुम्ही देवदेवतांच्या स्टोरी सांगू शकता, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली पाहिजे. नाहीतर लोक काय करतात, थोडी व्हिडिओ बघतात आणि लगेच स्किप करतात. मग त्यात काय बोर करते, जे माहिती आहे ते सांगते. पण नाही, मी प्रयत्न करेल की ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, अशा पण मी गोष्टी तुम्हाला सांगेल. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. व्हिडिओ लाईक करा, नाही आवडली तरी कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तरी कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला गणपती आपल्या गणेश जन्माच्या खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. बाय.